नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर. बघा, मी आज तुमच्यासाठी रांगेतील स्थान यामध्ये एक उदाहरण घेऊन आलो आहे. हे प्रश्न वारंवार आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात. बघा इकडे, एका रांगेत सीमा उजवीकडून 25वी आहे आणि डावीकडून 18वी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, मी अगदी सोप्याच्यात तुम्हाला सांगतो. एका रांगेत एक रांग आहे, सीमा उजवीकडून, उजवी म्हणजे कोणती बाजू झाली, इकडनं उजवी आणि इकडनं डावी. आपल्या हाताचं लक्षात ठेवायचं, आपल्याकडे हाताची इकडनं उजवी आणि इकडनं डावी. उजवीकडून म्हणजे उजवीकडून किती म्हटलं आहे, 25वी. सीमा काय, उजवीकडून 25वी आहे. आणि डावीकडून म्हणजे डावीकडून सीमा कितवी आहे, 18वी आहे. इकडनं 18वी आहे. असा आपल्याला प्रश्न आहे. काय म्हटलंय, एका रांगेत सीमा उजवीकडून 25वी आणि डावीकडून 18वी आहे, तर रांगेत तर एकूण किती मुले असं म्हटलंय. आपल्याला एकूण रांगेत मुलं काढायचे आहे. बघा, काय नाही, सोपा मी तुम्हाला ट्रिक सांगतो, सूत्र लक्षात ठेवा. हे डावीकडून, सूत्र लक्षात ठेवा, डावीकडून नंबर प्लस उजवीकडून नंबर वजा 1. हे लक्षात ठेवा. हे सूत्र फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बस झालं, काही करायची गरज नाही. ह्या सूत्रानुसार तुमचे उत्तर निघून जाईल. वजा 1 का बरं केलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वजा 1 का बरं केलं आपण, का बरं केलं, कारण सीमा ही एकच व्यक्ती आहे. सीमा काय आहे, ही एकच व्यक्ती. उजवीकडून तिचा तोच नंबर आहे आणि डावीकडूनही तोच आहे. उजवीकडून काय म्हटलं, 25वी सीमा आहे आणि डावीकडून पण सीमा 18वी आहे. त्यामुळे आपण इथं वजा 1 घेतलेला आहे, लक्षात ठेवा. मग काय करायचं, डावीकडून कितवा नंबर म्हटलं आहे, 18वा. सूत्रामध्ये किमती टाका, सूत्र जो दिलं आहे त्याच्यामध्ये किमती टाका, बरोबर आहे. उजवीकडून किती म्हटलं आहे, 18वा प्लस डावीकडून किती म्हटलं आहे, 18वा आणि उजवीकडून किती म्हटलं आहे, 25वा वजा 1 झालं. मग पदावलीनुसार सोडा, पदावलीनुसार हे गणित सोडवा. पदावली काय म्हणते आपली, प्लस आणि मायनस असेल तर जे क्रिया पहिला आली असेल ती क्रिया करायची. 18 अधिक 25 किती होतात, 18 अधिक 25 किती होतात, 8 5 13 3 हात चाल 1 2 2 4 43. 43 वजा 1 किती येणार उत्तर, 42. एकूण किती व्यक्ती आहेत, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत, 42. आलं उत्तर आपल्याला. किती सोपेच सांगितलं मी तुम्हाला, काही घाबरून जायचं कारण नाही, अगदी सोपं उत्तर आहे ते आपल्या लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर सोडवलं तर उत्तर आपल्याला भेटून जाते. कळलं काय. जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला परत जर असं गणित जर पाहिजे असेल तर याचे उत्तर मी गणित देत तुम्हाला, याचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, धन्यवाद.